बघूनच सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटलं असेल. तर छानपैकी फ्रेश अशी काटेली मिळाली मला. म्हटलं की आज तुम्हाला दाखवतोच काटेल्याची भाजी कशी करायची. आता याचे 2 भाग करून घेतलो बघा. बिया जर कवळ्या असतील तर ठेवा, अशा जून असल्या का नाही तर काढून टाका. उगीच मग ते दाताखाली येत आणि चांगलं लागत नाही, म्हणून मी तर काढूनच टाकतो. मी सगळ्याच काढून टाकणार आहे मला, कारण बिया आवडणार नाहीत. तुम्हाला वाटल्याच कोवळ्या तर ठेवू शकते. इकडे तेल गरम झालं, 2 कांदे कापून घेतलोय, 1 टोमॅटो, त्याच्यानंतर 1 मिरची, जरासा लसूण आणि कढीपत्ता घातलो, हळद घातलो, तिखट घातलो आणि छानपैकी फोडणी तयार झाल्यावरती असे बारीक बारीक काटेले कापून घेतलो. त्याच्यात ते घालायचे, मीठ नकाडा घालायचं, छानपैकी 5 मिनिटं परतवून घ्यायचं. छान त्याला तेल सुटलं का नाही, नंतर मी नाही शेंगदाण्याचा कूट करवलो, शेंगदाणे भाजून साजरे त्याचा कूट करून घेतलो, तर ते 2 चमचे घातलो आणि छान परतून घ्यायचं आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं, जरा असं नकाडा चीज घालायची आणि झाकून ठेवायचं. मस्तपैकी चमचमीत अशी काटेल्याची भाजी तयार होते. लई भारी लागते. तुमची जर काय वेगळी करण्याची पद्धत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी पद्धत कशी वाटली हे बी नक्की कमेंट करून सांगा.